कांदा फ्राय करून घेते थोडा जास्त। सो गाइस मी याच्यात कोथिंबीर पण टाकली आणि तांदूळ टाकून झाले। अंडी तळून घेतली आणि टोमॅटोची आणि कोथिंबीरची ग्रेव्ही टाकली। हाय गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। कसे आहात सर्व? आय होप सर्व मजेत असाल। सो आज मी काहीतरी स्पेशल बनवणार आहे आणि तुम्हाला थंबनेलमधून कळलंच असेल की मी काय बनवणार आहे। सो मी आज बनवणार आहे एग बिर्याणी, अंडा बिर्याणी। सो मी रेसिपी दाखवणार आहे आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंट्स करून की कशी वाटली या कशी बनली ते। आणि पप्पा आणि दादा गेलेत गावाला, वर्षवासाचा कार्यक्रम आहे त्यामुळे। आणि घरी सध्या मी, गुड्डी, मम्मी आणि वहिनी आहोत म्हणजे आम्ही 4 जणीच आहोत। सो मी म्हटलं मी काहीतरी वेगळं बनवते आणि तुम्हाला पण दाखवते। सो व्लॉग नक्की कंटिन्यू बघा एंडपर्यंत। सो जास्त बडबड न करता मी स्टार्ट करते। तसं पण आता लेट झालं आहे खूप, म्हणजे 1 वाजला आहे दुपारचा। सो चलो। सो गाइस इथे अंडी उकळत ठेवलेली आहे आणि इथे टोमॅटो घेतले। ह्याची ग्रेव्हीसाठी मी मिक्सरला लावून घेणार आहे। टोमॅटो वेगळं करणार आहे मिक्सरला आणि कोथिंबीर वेगळी करणार आहे आणि ह्याची ग्रेव्ही आपल्याला मिक्स करून टाकायची आहे बिर्याणीमध्ये। सो पहिला अंडी उकळून घेते आणि हे मिक्सरला लावून घेते। सो इथे पाणी उकळून घेतले आणि ह्याच्यात मी गरम मसाले टाकले, तेजपत्ता, दालचिनी, लवंग वगैरे, ऑइल टाकलं 1-2 थेंब आणि आता ह्याच्यात टाकणार आहे राईस उकळत्या पाण्यामध्ये। आणि अंडे उकळून झालेत, सो हे मी काढून घेते। सो इथे आहे अद्रक लसूण पेस्ट, टोमॅटोची पेस्ट, कोथिंबीरची पेस्ट आणि इथे सगळे गरम मसाले मी आणले। तांदूळ धुवून घेतले, आता तांदूळ मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये। सो टाकून घेते, बाय। सो गाइस मी याच्यात कोथिंबीर पण टाकली आणि तांदूळ टाकून झाले आहेत। सो आता उकळी येते, तुम्ही बघू शकता। आणि आता मी घेते अंडे क्लीन करून, म्हणजे हे कवच काढून, आणि हे अंडे मी फ्राय करणार आहे मसाल्यामध्ये। सो मी ते पण दाखवते। सो चलो। असं मी काढून घेते झाऱ्याने आणि थाल्यामध्ये आपण थोडं ड्राय व्हायला ठेवूया, कारण थोडं ह्याच्यात पाणी असतं राहिलेलं। सो मी आता हे काढून घेणार आहे सगळं आणि एका साईडला मी अंडी फ्राय करणार आहे। कांदे मी 4-5 घेतलेत आणि अर्धे मी तळून घेणार आहे। सगळे तांदूळ काढून घेते। सो गाइस इथे मी अंड्यांना मसाला, तिखट मसाला, हळद, मीठ आणि चाट मसाला थोडा लावून ठेवला आहे। आता मी फ्राय करणार आहे अंडे, पण त्याच्या आधी मी थोडासा कांदा फ्राय करून घेणार आहे, लाल म्हणजे थोडा ब्राऊन होईपर्यंत। त्यानंतर मग मी देणार आहे टोमॅटोला, ग्रेव्हीला फोडणी, पण त्याआधी मी कांदा आणि अंडी फ्राय करून घेते, त्याच्यातच करणार आहे, मी दाखवते। सो पहिला मी कांदा फ्राय करून घेते थोडा जास्त, म्हणजे आपल्याला वरतून टाकायला लागेल। खूप गरम झाले आत बाजूला। सो फ्राय करून घेणार आहे। फ्राय करणार आहे अजून। सो हा ब्राऊन होईपर्यंत मी फ्राय करून घेते पहिल्याला। एवढा कांदा मी फ्राय करून घेणार आहे वरतून टाकण्यासाठी। थोडा अजून घेते अंदाजे, कारण राईस खूप आहे। सो बस एवढा फ्राय करून फास्ट गॅसवरती फ्राय करून घेणार आहे। आणि ह्याच्यातच नंतर अंडी पण फ्राय करणार आहे। जास्त फ्राय नाही करणार आहे अंडी, थोडंसं, कारण कडक कडक लागतं, मग ते चांगलं नाही लागत।
थांब जरा. काय करते तू? तू काय करते? असं का करते? तू जेवायला बसते का? तू जेवायला बसते का? व्हिडिओ मध्ये आवाज घे. सब तेरा समजी ना. फ्राय करून घेते मम्मी. ह्या दोघींचं काय चाललंय यार? पीठ मळतायत बिर्याणी समोर. अंडी तळून घेतलेत आणि इथे कांदा, टोमॅटो आणि तेजपत्ता टाकणार आहे. आणि कांदा लाल झाल्यावर मी खडे मसाले टाकणार आहे आणि त्याच्यानंतर चाट मसाला वगैरे टाकणार आहे. सो कांदा लाल होऊ दे मग भेटू. बाय. ह्याच्यात मी कांदा, टोमॅटो, तेजपत्ता, गरम मसाले, तिखट मसाला वगैरे टाकला आणि टोमॅटोची आणि कोथिंबीरची ग्रेव्ही टाकली. सो हे झाले. आता हे मी एका टोपामध्ये दमसाठी काढून घेणार आहे. पहिला हे टाकताना शूट नाही केलं मी, कारण एका हातात कॅमेरा आणि एका हातात शूट करायला नाही जमत. सगळी झाली माझी बिर्याणी. तुम्ही बघू शकता मी लेअर लावलेले. आणि आता झाली आहे. मम्मी काढते आणि ही खायला बघा कशी प्लेट घेऊन उभी. हवरी लडकी देखा, हवरी लडकी. अगं त्यातली घे ना, त्यातली घे. मसाला मग त्याच्यात आहे. अरे बिना मसाले की हमको नहीं अच्छा लगता यार. पापड, डाळ.